आशिया चषकावर भारतानं 9व्यांदा कोरलं नाव. सलग तिसऱ्यांदा भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. तिलक वर्माच्या शानदार 69 धावा तर कुलदीपच्या सर्वाधिक 4 विकेट्स. एशिया कप जिंकल्यावर पाकिस्तानच्या मोहसिन नक्वीकडून एशिया कपची ट्रॉफी घेण्यास भारतीय संघाचा नकार. मोहसिन नक्वी एशियन क्रिकेट काउन्सिल आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष ट्रॉफी न घेताच मॅच प्रेझेंटेशन संपलं. पंतप्रधान मोदींकडून भारतीय संघाचं विजयाबद्दल अभिनंदन. खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर, मोदींची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यातील मदत कार्याच्या स्थितीचा आढावा. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष फील्डवर राहण्याच्या सूचना. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधत आणि सतर्क राहून काम करण्याचे आदेश. 3 दिवसांचं विशेष अधिवेशन घ्या. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ठोस निर्णय व्हावे. जयंत पाटील यांचं राज्यपालांना पत्र. मराठवाड्यासह सोलापूर, धाराशिव, सातारा, नाशिक जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा. शेतकऱ्याचं उभं पीक पाण्यात, लाखोंचं नुकसान. तातडीनं मदत द्या, शेतकऱ्यांनी टाहो फोडला. सरसकट पंचनामे करा. नियमांवर बोट ठेवून लोकांना त्रास होईल असं वागू नका. मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. जनावरांच्या चाऱ्याची सोय करण्याचेही निर्देश. सरकारनं आपत्ती निवारणाची काही महत्त्वपूर्ण कामं तातडीनं हाती घ्यावी. पंचनामा प्रक्रियेसाठी ठराविक मुदतीचं बंधन नको. पूरग्रस्तांना मानसिक आणि सामाजिक आधार द्या. शरद पवारांच्या सरकारकडे 5 मागण्या. राज्यात आज मुंबई, नाशिक, पालघर, ठाणे, पुणे, रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. तर नंदुरबार, धुळे, संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्गमध्ये येलो अलर्ट. बीडच्या आष्टी तालुक्यातील जोरदार पावसाचा सांगवी आष्टी परिसराला फटका. पुरात अडकलेल्या 13 शेतकरी आणि लहान मुलांना सुखरूप बाहेर काढलं. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील अंजनी नदीला पूर. एरंडोल शहराचा इतर गावांसोबतचा संपर्क तुटला. एरंडोल येवला हायवेवरील वाहतूक प्रशासनाकडून बंद. खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नाशिकमध्ये पावसाची विश्रांती. गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी खालावली. गंगापूर धरणातून मात्र पाण्याचा विसर्ग सुरूच. पालघर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळांना आज सुट्टी. मुसळधार पावसानं संभाजीनगरमधील शेतीचं मोठं नुकसान. एमआयडीसीतील कंपन्यांना सर्वाधिक फटका. तर पालघरमधील सर्व नदी नाले तुडूंब. लातूरमधील उदगीर जळकोट महामार्ग पूर्णपणे बंद. तिरका गावाजवळ पूल वाहून गेल्यानं दुरुस्तीचं काम सुरू. अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दोघांचा बळी. सीना नदीला आलेल्या पुराचं पाणी घरात शिरल्यानं जनजीवन विस्कळीत. बाजारपेठा पाण्याखाली. तर शेवगावच्या देवटाकळी शिवारात पुरात अडकलेल्यांचं हेलिकॉप्टरनं रेस्क्यू. छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. जायकवाडी धरणाच्या 27 दरवाजांमधून 2,81,000 क्युसेकनं पाण्याचा मोठा विसर्ग. पैठण शहरातील अनेक सखल भागांमध्ये साचलं पाणी. सोलापुरात पूरग्रस्तांना 10 किलो गहू तांदळासह तूर डाळही देणार. बुधवारपासून बाधितांच्या खात्यात 10,000 रुपये आणि विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकं मिळणार. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाच्या मदतीसाठी देवस्थानांचा हातभार. साई संस्थांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटींची मदत. संत गजानन महाराज संस्थांकडून 1,11,00,000 रुपयांचा धनादेश. जामखेड तालुक्याच्या चौंडी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा. आमदार रोहित पवारांकडून राम शिंदेंच्या घराला भेट देत कुटुंबियांची विचारपूस. गावातील वृद्ध नागरिक आणि लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलवण्यास मदत केली. अमरावतीतील आरएसएसच्या कार्यक्रमाला सरन्यायाधीश गवईंच्या आई उपस्थित राहणार नसल्याची माहिती नसताना नाव टाकल्याचं माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलताई गवई यांचं स्पष्टीकरण.